नागपुर में अपनी बस सेवा एक बार फिर विवादों में है। विपक्ष के नेता संजय महाकालकर और परिवहन समिति सदस्य शैलेश पांडे ने भर्ती, जुर्माना वसूली, बस संचालन और निजी कंपनी को भुगतान में बड़े भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए जांच की मांग की है। नागपुर की अपनी बस सेवा पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगे हैं। विपक्ष के नेता संजय महाकालकर और परिवहन समिति सदस्य शैलेश पांडे का दावा है कि 1475 कंडक्टरों से नौकरी के नाम पर 10,000 से 50,000 रुपए तक वसूले गए, जबकि इसका कोई आधिकारिक रिकॉर्ड नहीं है। उन्होंने आरोप लगाया कि बिना टिकट यात्रियों को मामले में कंडक्टरों से वसूले जाने वाले 2,000 रुपए के जुर्माने का भी कोई हिसाब नहीं है। विपक्ष ने खाली दौड़ती बसों, जर्जर बस स्टैंड, खराब टिकट मशीनों और दिव्यांग सुविधाओं की कमी पर भी सवाल उठाए। साथ ही निजी ऑपरेटरों को अधिक भुगतान, चलो कंपनी के साथ हुए करार और अनुभवहीन अधिकारियों के भरोसे पूरी व्यवस्था छोड़ने को लेकर निष्पक्ष जांच की मांग की है। मागच्या 4-5 दिवसापासून वृत्तपत्राच्या माध्यमातून परिवहन विभागाबाबत बऱ्याचशा बाबी न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहे। त्या अनुषंगानं आज आपल्या ह्या चॅनलसोबत चर्चा करताना मला असं सांगायचं आहे की नागपूर महानगरपालिकेचा हा परिवहन विभाग ज्याचं मूळ कर्तव्य आहे ह्या नागरिकांना, नागपूर शहरातील नागरिकांना ट्रान्सपोर्टेशन हे उपलब्ध करून देणं, आणि हे करून देत असताना महानगरपालिकेचा हा परिवहन विभाग जवळपास 190 कोटींनी घाट्यात चालू आहे। हे सुरू असताना आपल्याला हे तपासण्याची गरज आहे की महानगरपालिकेमध्ये ज्या 2 कंपन्यांना महानगरपालिकेने जे काम देऊन ठेवलेलं आहे त्या कंपन्या किती अनुभवी आहे, त्या कंपन्यामध्ये जे अधिकारी इथे आहे त्यांना किती अनुभव आहे हे तपासण्याची गरज आहे। कारण की महानगरपालिकेमध्ये परिवहन विभागामध्ये काम करणारे जे आपले सक्षम अधिकारी होते त्यांचा जो अनुभव पाहता ते रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेने त्यांना इथे ह्या परिवहन विभागाच्या कामावर देखरेख करण्याकरता आपण इथे ठेवलेलं आहे। एवढे सक्षम अधिकारी असताना एक कमी वयाचे 2 मुलांसारखे ते अधिकारी ते आणून ठेवले आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज हे महानगरपालिका चालून राहिली। ही महानगरपालिकेत चालणारे परिवहन विभाग हा लॉसमध्ये जाणार नाही तर काय। त्याच्यानंतर मागच्या निवडणुकांहून 6 महिने झाले त्या परिवहन विभागाच्या सत्ताधारांनी सभापती इथे ची नेमणूक केलेली आहे। सभापतीसोबत विविध पक्षाचे सभासद सुद्धा त्या कमिटीमध्ये आहे। हा परिवहन विभागावर देखरेख करण्याकरता आणि महानगरपालिकेमध्ये परिवहन विभागातर्फे नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीवर देखरेख करण्याकरता जी समिती इथे नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या आतापर्यंत 1 किंवा 2 सभा जर सोडल्या अजूनपर्यंत एक सुद्धा मीटिंग घेण्याकरता माननीय सभापतींना इथे वेळ मिळालेला नाही। त्याच्यानंतर ज्या रोडनी आता आम्ही मध्ये पाहिलं की माननीय आयुक्तांनी आणि सभापतींनी एक मीटिंग घेतली, न्यूजपेपरच्या माध्यमातून ते कळलं आणि याच्यावरती उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा ह्या परिवहन समितीकरता एक सल्लागार नियुक्त करण्याची सूचना तिथे देण्यात आली। मला असं म्हणायचं आहे की परिवहन विभागाचं खरंच उत्पन्न वाढवण्याचा आपला मानस आहे की फक्त सल्लागार नेमण्याचा आपला मानस आहे, याच्यावर मला शंका आहे। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं असेल या बसस्थानकावर आपण जाहिराती लावून उत्पन्न वाढवण्याचा जो आपण विचार करून आलो आहे, आज नागपूर शहरामध्ये बसस्थानके दिसेनासे झालेले आहे। बसस्थानके कुठे आहे हे शोधावं लागत आहे। महानगरपालिकेच्या ह्या बसेस चालत असताना बस कुठे थांबणार आहे याचं सुद्धा तिथे कुठल्याही प्रकारचं ते दिशानिर्देशक बोर्डसुद्धा तिथे लावलेले नाही आहे। त्याच्यामुळे जर या शहरामध्ये जर बाहेरून येणारा टुरिस्ट किंवा जर कुठला नवीन नागरिक असेल तर कोणती बस कोणत्या वेळेला कुठे जाणार आहे, कोणती बस कुठे थांबणार आहे, कोणते बसेस थांबे कुठे आहे हे सुद्धा याची सुद्धा निर्मिती आपण करू शकलो नाही। त्याच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि याच्यावरती जाहिराती लावून आपण फक्त ते सल्लागार नियुक्त करून
त्याच्यामागे आपण महानगरपालिकेचा पैसा करण्याचा आपला जो उद्देश आहे त्याच्यामागे का गुपित आहे हे तपासून घेण्याची गरज आहे असं मला म्हणायचं. जे परिवहन विभाग ह्या आणि त्यांचे सभापती ह्या महानगरपालिकेत काम करत असताना मागच्या 6 महिन्यात झाल्या, निवडणुका झाल्या, कमिट्या झाल्या, परंतु अजूनपर्यंत ज्या काही इथे बस संचालक आहे किंवा जे ऑपरेटर्स आहे तर त्यांचे हे तपासण्याची गरज होती की ह्या शहरामध्ये बस कुठे कुठे थांबणार आहे, मग त्याचे बोर्ड्स तिथे लावले पाहिजे किंवा जे लोक तिथे उभे राहतात त्यांना बसण्याची तिथे व्यवस्था केली पाहिजे. ही महानगरपालिकेचं काम आहे किंवा आपण ज्या ऑपरेटरला दिलेलं आहे त्या ऑपरेटरने करावायच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सुद्धा अजूनपर्यंत आपण तपासून कदाचित पाहिलं नसेल. त्याच्यामुळे आजही शहरामध्ये बस स्थानकाचे बोर्ड कुठेही लागल्याचे आपल्याला निदर्शनात येत नाही. निश्चितपणानं म्हणजे आज जे आपण इथे ऑपरेटरची नियुक्ती केलेली आहे ह्या ऑपरेटरना कदाचित फायदा पोचवण्यासाठी आज आपण या नागपूर शहरामध्ये बस चालवून राहिलो आहे फक्त असं म्हणायलाही वावगं होतं.